मॉर्निंग स्टुडंट्स. आपल्या आता सम चालू होते बेटा नाही लॉजिक सर्किट डायग्राम होते. पुन्हा आता पुढचं सम. पुन्हा याला काय करायचं तर सिम्प्लिफाय करायचं आणि सर्किट डायग्राम काढायची. याला पुन्हा काय करायचं बेटा सिम्प्लिफाय करायचं आहे सर्किट डायग्राम काढायची. ओके y इज इक्वल टू सगळ्यात पहिले इथे आधी क्वेश्चन लिहून घ्या बरं. सिम्प्लिफाय द इक्वेशन अँड ड्रॉ द लॉजिक सर्किट डायग्राम. क्वेश्चन लिहा सिम्प्लिफाय द इक्वेशन अँड ड्रॉ द लॉजिक सर्किट डायग्राम. सिम्प्लिफाय द इक्वेशन अँड ड्रॉ द लॉजिक सर्किट डायग्राम. ओके आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला याच्यात आणि इथे कॉमन दिसतंय बेटा ए कॉमन आहे राईट. मग मी या दोघांना सोबत लिहिलं. पहिले ज्यांना सोबत सोबत लिहिणार त्यांना मी अंडरलाईन करून ठेवतो. ठीक आहे या दोघांना सोबत लिहिलं. तसंच अजून मला काय लिहिता येईल बेटा इथे पहा ए चा बार बी चा बार सी आणि इथे काय बेटा ए चा बार बी चा बार आहे बेटा. या दोघांमधून कॉमन काढते. मग आता जे जे सोबत लिहिता येईल त्यांना आधी जवळ जवळ लिहून घेतो. किती आलं ए प्लस किती आलं बच्चे लोक ए बी सी प्लस हे दोघं घेतले जवळ. पुढचा आता ए चा बार बी चा बार सी प्लस पुन्हा काय बेटा ए चा बार बी चा बार आणि जी राहिलेली टर्म आहे ही टर्म बाकी आहे ती टर्म तशीच्या तशीच ए चा बार बी चा बार आणि सी चा बार. ठीक आहे कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. इथे दोघांमध्ये कॉमन काय ए ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस किती आलं बेटा बी सी राईट. पुढे प्लस या दोघांमध्ये कॉमन पुन्हा ए चा बार बी चा बार ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा इथे कॉमन निघाला सी आलं आणि प्लस किती आलं 1 प्लस ए चा बार बी चा बार आणि सी चा बार. ठीक आहे ओके विच इज इक्वल टू ए. आपल्याकडे एक फॉर्म्युला बेटा 1 प्लस एनिथिंग 1 प्लस ए म्हणजे 1 असतो. यालाच मी काय म्हणतो 1 प्लस एनिथिंग इज ऑलवेज इक्वल टू द 1. 1 प्लस एनिथिंग 1 प्लस काही असू दे उत्तर किती येतं 1च येतं. 1 प्लस बीसी जरी असेल तर आन्सर किती येईल 1. 1 लिहायची गरज असते नाही. मग पुढे शिल्लक किती आला ए चा बार बी चा बार. पुन्हा 1 प्लस एनिथिंग इज ऑलवेज इक्वल टू द 1. पुन्हा तो 1 लिहायची गरज नाही. प्लस पुढे शिल्लक काय आलं ए चा बार बी चा बार आणि सी चा बार. ओके पुन्हा इथे ए प्लस ए चा बार बी चा बार. या दोघांमध्ये जर ऑब्झर्व केलं ना बेटा ए चा बार बी चा बार कॉमन दिसतोय बेटा. या दोघांमध्ये पहा ए चा बार बी चा बार कॉमन आहे. पुन्हा कॉमन काढा ब्रॅकेटच्या आतमध्ये काय शिल्लक इथे काहीच नाही म्हणजे 1 प्लस पुन्हा किती आलं सी चा बार ए प्लस पुन्हा किती बेटा ए चा बार बी चा बार. ओके 1 प्लस एनिथिंग 1 पुन्हा 1 लिहायची गरज आहे का नाही. आता इकडे शेवटचं उत्तर माझं. आता दोन ऑपोजिट असतील तर सिंगल आली टर्म प्लस दुसरी आली टर्म राईट. दोघं ऑपोजिट आहेत मग सिंगल आली टर्म किती आली ए प्लस दुसरी आली टर्म म्हणजेच किती आलं बी चा बार म्हणजेच y इज इक्वल टू किती आलं बेटा ए प्लस बी चा बार. y इज इक्वल टू किती आलं ए प्लस बी चा बार. आता सर्किट डायग्राम काढायला गेलं तिथे काय आला ए राईट बी चा बार आहे मग हा झाला बी आणि इकडून पुढे नॉट गेट लावला म्हणजेच मला काय भेटेल बेटा बी चा बार म्हणजेच मला काय भेटलं बी चा बार ए प्लस बी चा बार. मग हा झाला ए आणि हा बी चा बार. दोघांमध्ये प्लस आहे म्हणजे कुठला गेट आला बेटा ऑल गेट आउटपुटला काढून घेतलं किती आलं ए प्लस बी चा बार. कुणाची किंमत आली बेटा वाय ची. y इज इक्वल टू किती आलं ए प्लस बी चा बार. कळालं बेटा ओके. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे. ओके बच्चा आता ना बेटा माझं पुढचं सम चालू होतोय. ठीक आहे या टाईपचं एक आत्ता सध्याचा शेवटचा सम. ह्या गणितामध्ये बेटा थोडंसं टिपिकल काय आत्तापर्यंत आपण काय केलं इक्वेशन दिली होती त्याला रिड्यूस केलं आणि सर्किट डायग्राम काढलं राईट. पुन्हा काय केलं बेटा आपण इक्वेशन दिलेली होती त्या इक्वेशनला रिड्यूस केलं आणि काय काढली सर्किट डायग्राम काढून घेतली. येस आता असं नाही. आता ना बेटा सर्किट डायग्राम मी तुम्हाला देतो. सर्किट डायग्राम क्वेश्चनमध्ये दिलेली असेल त्याच्यावर तुम्हाला काय लिहायची इक्वेशन लिहायची. त्याच्यावर काय लिहायची इक्वेशन आणि मग त्याला रिड्यूस करायचं. मग त्याला काय करायचं रिड्यूस करायचं. पुन्हा एकदा आत्तापर्यंत काय झालं काय नाही ते बघा. इक्वेशन रिडक्शन सर्किट डायग्राम. आता सर्किट डायग्राम मी दिली मग इक्वेशन काढ आणि मग त्याला रिडक्शन काढ. सर्किट डायग्राम मी दिलेली आहे इक्वेशन काढ आणि मग त्याला काय केलं बेटा रिडक्शन. मग कसं करायचं कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. ठीक आहे फुल कॉन्सन्ट्रेशन. इथे त्यांनी क्वेश्चन फिगर दिलेली आहे. मी अँसरमध्ये पुन्हा एकदा ती फिगर काढायची डबल वेळेस फिगर काढायचीच आहे सगळ्यांनी. ठीक आहे सगळ्यांनी एक्झाममध्ये तुम्हाला एकदाच काढायला लागेल. ठीक आहे ही क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. इकडच्या साईडला क्वेश्चन झाले इकडच्या साईडला मी अँसर घेणार आहे. आता जायचं कसं जाण्याच्या आधी बेटा मी आधी हे सांगतो की हा जो असा दिसतोय ना हा याला जम्पर म्हणतात. हे जे असं काढलेलं बेटा हे असं. ठीक आहे याचं काय मिनिंग आहे जम्पर. जम्परचं मिनिंग काय बेटा ही वायर याला टच नाहीये
म्हणजे ही ए ला टच आहे का, सॉरी बी ला टच आहे का, नाही, हा ए डायरेक्टली इकडे गेला. मिनिंग काय झालं, हा जो ए तोच डायरेक्टली इकडे गेलाय. जम्परचं मिनिंग काय असतं कळालं बेटा, जो ए तोच डायरेक्टली तिकडे गेलेला आहे. बरं, आता सगळ्यांना हा कुठला गेट आहे बेटा, नॅन्ड गेट. कुठला गेट आहे हा, नॅन्ड गेट. तर याचा आउटपुट किती येईल, सगळ्यांना माहिती आहे, ए आला बी आला, मग याचा आउटपुट किती येईल, ए इंटू द बी, त्याचा काय बेटा होल बार. येस, ए इंटू द बी त्याचा काय येईल, होल बार. होल बार येईल ना, काय बेटा नॅन्ड गेट आहे. तसंच हा ए आला 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 आला, हा ए इथे आला, नॉट गेट दिला म्हणजे आउटपुटला काय भेटेल, एचा बार. आउटपुटला काय भेटलं, एचा बार. मी मुद्दामून 2 पेन वापरतो बेटा, तुम्ही पण तसं 2 पेन वापरा म्हणजे लक्षात येईल. ए आला, त्याच्यानंतर इकडे काय आलं बेटा, हा बी आला इकडे, मग याच्या आउटपुटला काय भेटेल बेटा, ऍडिशन दोघांची ऑल गेट आहे ना, म्हणजे एचा बार आणि प्लस काय बेटा बी, पण त्याचा बबल आहे, बबल असल्यामुळे होल बार. बबल असल्यामुळे काय बेटा होल बार. पुन्हा हे आणि हे आणि हे, अजून एकदा हे आणि हे कशाला दिले, ऑर गेटला, म्हणजे दोघांची काय असेल ऍडिशन. येस, मग हे आणि हे म्हणजे कुठला बेटा, ए इंटू द बी त्याचा होल बार प्लस ऑर गेट म्हणून प्लस, पुन्हा पुढच्या ब्रॅकेटमध्ये ए चा बार प्लस बी त्याचा होल बार. कोणाची किंमत आली, वायची. कोणाची किंमत आली बेटा, वायची. कळालं, म्हणजे बघायला गेलं नीट व्यवस्थित सोडवलं तर गणित हे सोपं असतं, अवघड नसतं. ठीक आहे, बघायला गेलं तर हे गणित कसं असतं बेटा, सोपं असतं, अवघड नसतं. काय बोललो काही नाही, कळालं. ओके, आता मला ना याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आधी इक्वेशन लिहून घेतो पुन्हा एकदा. इक्वेशन काय बेटा, y इज इक्वल टू ए इंटू द बी त्याचा होल बार प्लस पुन्हा इथे ए चा बार प्लस बी त्याचा होल बार. राईट, ओके. इथे डी मॉर्गन थेरम, इथे पण डी मॉर्गन थेरम यूज होईल बेटा. किती इथे डी मॉर्गन थेरम, ए चा बार प्लस काय होऊन जाईल बेटा, बी चा बार. याला फोडलं आणि मध्ये प्लस चिन्ह दिलं. पुन्हा इथे प्लस, इथे काय होऊन जाईल बेटा, ए चा डबल बार इंटू द काय बेटा, बी चा बार. राईट, ए चा डबल बार इंटू द किती बेटा, बी चा बार. पुढे आता याला बघायला गेलं तर पुन्हा हा ए चा बार प्लस बी चा बार जसाच्या तसा प्लस ए चा डबल बार म्हणजे किती आला, ए इंटू द काय बेटा, बी चा बार. ए इंटू द किती आला बेटा, बी चा बार. आता ब्रॅकेट मध्ये प्लसच आहे, सगळे ओपन करून टाका. किती होऊन जाईल बेटा, इथे ए चा बार प्लस बी चा बार प्लस ए बी चा बार. ओके, पुन्हा या दोघांमध्ये काहीतरी कॉमन दिसतंय, बी चा बार आहे कॉमन, कॉमन काढून घ्या. किती बेटा, इथे ए चा बार प्लस इथे किती आलं, बी चा बार. 1 प्लस ए, 1 प्लस एनिथिंग इज ऑलवेज इक्वल टू द 1. म्हणजेच फायनल आन्सर किती आलं बेटा, ए चा बार प्लस बी चा बार. 1 प्लस एनिथिंग 1 असतो, 1 लिहायची गरज असते का बेटा, नाही. म्हणजेच किती आलं बेटा, ए चा बार प्लस बी चा बार. y इज इक्वल टू किती आलं बच्चालो, ए चा बार प्लस बी चा बार. कळालं बेटा, ठीक आहे. हे माझं शेवटचा टाईपचं सम होतं. याच्यामध्ये काय झालं, सर्किट डायग्राम मी दिलेली होती, त्याच्यावर तुला इक्वेशन काढायचे आणि त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. पुढे पुन्हा सर्किट डायग्राम काढायची गरज नाही, सांगितली नाहीये म्हणून. हां, जर सांगितली असते तर काढून घेतली असते, जर सांगितली असते तर काढली असते. ए चा बार प्लस बी चा बार, सोपं आहे बेटा. ठीक आहे, एक वर्टिकल लाईन ए चा बार काढा, पुन्हा वर्टिकल लाईन बी चा बार काढा आणि दोघांचं काय ऍडिशन आहे, म्हणजे काय कुठला गेट, ऑर गेट. कुठला गेट येईल बेटा, ऑर गेट. सिंपल. ओके, पण सांगितले नाहीये म्हणून काढत नाहीये बेटा. कळालंय, ओके. चलो, व्हिडिओ पॉज करायचा आहे. दोघं फिगर्स काढायचे आहेत, शांततेमध्ये सगळंच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे. दोघं फिगर्स काढायचं आहे, शांततेमध्ये सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. पटापट सगळेजणांनी. आता लक्ष इकडे बेटा, पुढचा अतिशय 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 महत्वाचा फंडा कुठला बेटा, युनिव्हर्सल गेट्स. कुठला फंडा बेटा, आता युनिव्हर्सल गेट्स. युनिव्हर्सल गेट्सचा बेटा माझ्याकडे 2 युनिव्हर्सल गेट्स आहेत. कुठले कुठले बेटा, एक नॅन्ड गेट आणि एक नॉर गेट. कुठले कुठले, एक नॅन्ड गेट आणि एक नॉर गेट. तुम्हाला खूप वेळेस असा प्रश्न येतो की बाबा नॅन्ड गेट आणि नॉर गेटला युनिव्हर्सल गेट्स का म्हणतात. खूप वेळेस प्रश्न काय फक्त बेटा, नॅन्ड गेट आणि नॉर गेटला युनिव्हर्सल गेट्स का म्हणतात. तर त्याच्यासाठी एक उत्तर आहे, त्याला काय सांगायचं बेटा, की नाही का, नॅन्ड गेट आणि नॉर गेटमुळे मी बाकी सगळेच्या सगळे गेट्स काढू शकतो, बाकी सगळेच्या सगळे गेट्स काढू शकतो, म्हणून त्याला नाव काय बेटा, युनिव्हर्सल गेट्स. आता हे कसे काढू शकतो ते उद्याच्या सेशन्समध्ये चालू. हां, पण कुठले कुठले काढू शकतो ते मी तुम्हाला आज सांगेल. कसे काढू शकतो ते उद्या सांगेल, पण कुठले कुठले काढू शकतो ते मी तुम्हाला आज सांगेल बेटा. ठीक आहे, पुन्हा एकदा काय सांगितलं बेटा,
नॅन्ड गेट आणि नॉर गेट हे माझे युनिव्हर्सल गेट्स. का म्हणतात त्यांना युनिव्हर्सल गेट्स? तर नॅन्ड गेट आणि नॉर गेट पासून मी बाकी सगळेच्या सगळे गेट्स डिझाईन करू शकतो किंवा काढू शकतो. कसं? मग नॅन्ड गेट पासून कुठले कुठले गेट्स काढता येतात? तर नॅन्ड गेट पासून माझ्याकडे सगळ्यात पहिला जो गेट निघतो तो नॅन्ड गेट. ठीक आहे, नॅन्ड गेट पासून किंवा असं लिहितो नॅन्ड गेट पासून नॉट गेट बाय युझिंग नॅन्ड गेट ओनली. म्हणजे नॉट गेट जो आहे मी काढताना आउटपुट नॉट गेटचं काढेल. जे बोलतोय अतिशय महत्वाचं बोलतोय, कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका. मी नॉट गेट काढेल म्हणजे नॉट गेट माझा आउटपुट मध्ये असेल. नॉट गेटचं आउटपुट सगळ्यांना माहिती y इज इक्वल टू काय असेल बेटा? a चा भाग. नॉट गेट काढेल आउटपुट माझा a चा भाग आहे, पण नॉट गेट वापरणार नाही, नॅन्ड गेट वापरेल. कुठला गेट वापरेल? नॅन्ड गेट. पुन्हा एकदा ऐका, माझं आउटपुट y इज इक्वल टू a चा भाग आहे. a चा भाग आहे म्हणलं कंपल्सरी नॉट गेट यूज करायला पाहिजे की नाही? पण नाही, मी नॉट गेट नाही वापरणार. मी फक्त आणि फक्त नॅन्ड गेट वापरेल, पण मला आउटपुट a चा भाग भेटेल. कसं काय ते उद्या सांगेल. आपण कुठले कुठले ते मी आज सांगतोय, बेटा. सगळेच काढता येतात. मग अजून पुढचा गेट कुठला बेटा? मला अँड गेट पण काढता येतो. अँड गेट बाय युझिंग फक्त आणि फक्त नॅन्ड गेट. मग अँड गेटचं आउटपुट किती असतं बेटा तुमचं? y इज इक्वल टू a इंटू द b. म्हणजे मला आउटपुट y इज इक्वल टू a इंटू b भेटेल. पण मी अँड गेट नाही वापरणार, नॅन्ड गेट वापरेल. मी कुठला गेट वापरेल? नॅन्ड गेट. पण आउटपुट मला y इज इक्वल टू a इंटू b भेटेल. कसं भेटेल ते पुन्हा उद्या. सस्पेन्स आहे. उद्याचं सेशन प्रचंड IMP असेल. उद्याचं सेशन पुन्हा IMP असेल. पुढचं काय बेटा? त्याच्यानंतर ऑर गेट पण काढू शकतो. ऑर गेट बाय युझिंग फक्त आणि फक्त पुन्हा कुठला गेट? नॅन्ड गेट. म्हणजे पुन्हा आउटपुट काय भेटेल मला? y इज इक्वल टू a प्लस b. पण गेट कुठला वापरेल? फक्त नॅन्ड गेट. पुन्हा गेट कुठला वापरेल? फक्त आणि फक्त नॅन्ड गेट. नीट लक्ष द्या बेटा. आजचा उद्या सेशन एकदम ट्विस्टिंग आहे. 3 सेशन्स माझे ट्विस्टिंग असतील, आज उद्या आणि परवा. एकदम प्रचंड आहे, खूप आहे. पुढे त्याच्यानंतर नॉट गेट झालं, अँड गेट झालं. त्याच्यानंतर नॅन्ड गेट बाय युझिंग नॅन्ड असेल का बेटा? म्हणजे मला आउटपुटला नॅन्ड काढायचं वापरायचं, पण नॅन्ड गेटच वापरायचं. मग तोच वापर ना. म्हणजे जो गेट वापरतो आउटपुट तोच काढतो, यूज पण तोच गेट करतो. कसं होईल का बेटा? नाही होणार. म्हणून पुढचा गेट येतो माझा नॉर गेट. नॉर गेट बाय युझिंग फक्त आणि फक्त कुठला गेट बेटा? नॅन्ड गेट. म्हणजे आउटपुट मला नॉर गेटचं भेटेल. आउटपुट मला नॉर गेटचं आउटपुट किती असतं बेटा? y इज इक्वल टू a प्लस b त्याचा होल बाय. आउटपुट मला असं भेटेल. पण मी गेट कुठला वापरेल? नॅन्ड गेट. नॉर गेट नाही वापरणार. आउटपुट नॉरचं भेटेल. आउटपुट कोणाचं भेटेल? नॉरचं. पण गेट कुठला वापरेल? नॅन्डचा. तसंच अजून एक्सऑर गेट बाय युझिंग फक्त आणि फक्त पुन्हा कुठला गेट बेटा? नॅन्ड गेट. आणि शेवटचं एक्सनॉर गेट बाय युझिंग फक्त आणि फक्त पुन्हा कुठला गेट बेटा? नॅन्ड गेट. ठीक आहे. वाटलंच तर मी याला थोडंसं व्यवस्थित घेऊन घेतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. इथे सगळ्यात पहिले नॉट गेट. नॉटचं आउटपुट किती असतं? y इज इक्वल टू a चा भाग. मी आउटपुट हे काढेल, पण गेट कुठं वापरेल बेटा? नॅन्ड गेट. गेट कुठला यूज करेल? नॅन्ड गेट. नॉट गेट नाही वापरणार. आउटपुट हे काढेल, पण गेट कुठला यूज करेल? नॅन्ड गेट. आउटपुट हे काढेल, पण गेट कुठला वापरेल? नॅन्ड गेट. नॉट गेट नाही वापरणार. तसंच अजून एक अँड गेट. अँड गेटचं आउटपुट y इज इक्वल टू किती असतं? a इंटू द b. ठीक आहे. पुन्हा आउटपुट हे काढेल, पण यूज नॅन्ड गेट करेल. अँड गेट नाही वापरणार. आउटपुट हे काढेल. ठीक आहे. आउटपुट हे काढेल, पण नॅन्ड गेट वापरेल. अँड गेट नाही वापरणार. पुढचं हा फर्स्ट झाला किंवा इथे. पुढे ऑर गेट म्हणजेच y इज इक्वल टू किती असतं? a प्लस b. आउटपुट असं घेईल म्हणजे y इज इक्वल टू a प्लस b. पण गेट कुठला वापरेल? नॅन्ड गेट. ऑर गेट नाही वापरणार. ऑर गेट वापरेल का बेटा? नाही. तसंच एक्सऑर गेट. y इज इक्वल टू किती असतं? a प्लस सर्कल b. आउटपुट हे काढेल, पण गेट कुठला यूज करेल? नॅन्ड गेट. पण गेट कुठला यूज करेल? नॅन्ड गेट. तसंच अजून एक शेवटचं एक्स नॉर गेट. एक्स नॉर y इज इक्वल टू काय? a डॉट सर्कल b. पुन्हा काय होईल बेटा?
आउटपुट माझं हे निघेल y इज इक्वल टू ए डॉट सर्कल बी, पण गेट कुठलं वापरेल नॅन्ड गेट, एक्स नॉर नाही वापरणार, एक्स नॉर नाही वापरणार. ठीक आहे, असं नॅन्डचं बद्दल झालं. असंच पुन्हा मी कोणाचं शिकेल बेटा, नॉरचं. असंच कोणाचं शिकेल, नॉरचं. पुन्हा काय सांगता येईल, नॉट गेट y इज इक्वल टू ए चा बार. ठीक आहे, आउटपुट हे भेटेल, पण गेट कुठलं वापरेल, नॉर गेट, पण गेट कुठलं वापरेल बेटा, नॉर गेट. तसंच आउटपुट मला आता अँडचं भेटेल, अँड म्हणजेच y इज इक्वल टू किती a इंटू द b, पण गेट कुठलं वापरेल, पुन्हा नॉर गेट. गेट कुठलं वापरेल, नॉर गेट. पुढचं बोलायला गेलं तर पुन्हा आता ऑर गेट, y इज इक्वल टू a प्लस बी, y इज इक्वल टू a प्लस बी. पुन्हा y इज इक्वल टू a प्लस बी म्हटलं ऑटोमॅटिकली काय होईल तर बेटा, आउटपुट मी a प्लस बी काढेल, पण युजिंग फक्त आणि फक्त कुठला गेट, नॉर गेट. युजिंग फक्त आणि फक्त कुठला गेट बेटा, नॉर गेट. त्याच्यानंतर पुढे आता नॅन्ड गेट काढता येईल बेटा. इथे पहा, नॅन्ड गेट म्हणजेच काय, y इज इक्वल टू किती a इंटू द b त्याचा होल बार. बट बाय युजिंग फक्त आणि फक्त कुठला गेट बेटा, नॉर गेट. इथे चेंज होता, इथे तुमचा कुठला आला होता, एक गेट बाकी राहिला याच्यात, याच्यात 1 2 3 4 5 नॅन्ड झाला, नॉर बाकी राहिला बेटा. याच्यामध्ये मला नॉर गेट पण काढता येईल, इथे लिहिलं असं बेटा, नॉर बाकी राहिला होता, y इज इक्वल टू किती a प्लस बी त्याचा होल बार. ठीक आहे, पुन्हा नॉर गेट काढेल बाय युजिंग फक्त आणि फक्त कुठला गेट बेटा, नॅन्ड गेट. म्हणजे हे 6 झाले, 1 2 3 4 5 6. तसे इकडे पण 6. इथे 6 घेताना कुठले कुठले आले बेटा, नॉट गेट झाला, अँड गेट झाला, ऑर गेट झाला, नॅन्ड गेट झाला. ठीक आहे, पुढे एक्सऑर गेट पण काढेल. एक्सऑर म्हणजेच y इज इक्वल टू किती आलं, a प्लस सर्कल बी बाय युजिंग फक्त आणि फक्त पुन्हा कुठला गेट, नॉर गेटच. आणि सगळ्यात शेवटी एक्स नॉर, सगळ्यात शेवटी एक्स नॉर y इज इक्वल टू a डॉट सर्कल बी. ठीक आहे, बाय युजिंग फक्त आणि फक्त पुन्हा कुठला गेट बेटा, नॉर गेट. हे मला उद्या सगळे कन्सेप्ट बघायचे आहेत. हे मला उद्या सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट बघायचे आहेत. बरं, आता मी काय काय बोलतोय काय काय नाही ते समजून घ्या. ठीक आहे, फाईन. हे थोडंसं कठीण जाईल आज समजायला, उद्या तुमचं बऱ्यापैकी क्लिअर होईल बेटा. उद्याच्या सेशनमध्ये बऱ्यापैकी ते क्लिअर होऊन जाईल, काय बोलतोय काय नाही नीट समजून घ्या. बरं, आता ना बेटा जे जे सांगितलं ते पुन्हा एकदा सांगतो. काय सांगितलं की बाबा नॅन्ड गेट आणि नॉर गेट हे माझे युनिव्हर्सल गेट्स आहेत. नॅन्ड गेट आणि नॉर गेट हे युनिव्हर्सल. काय युनिव्हर्सल गेट्स आहेत, तर नॅन्ड गेट आणि नॉर गेट पासून मला बाकी सगळेच्या सगळे गेट्स बनवता येतात. ठीक आहे, नॅन्ड गेट आणि नॉर गेट पासून बाकी सगळेच्या सगळे गेट्स बनवता येतात. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, नॅन्ड गेट अँड नॉर गेट्स आर युनिव्हर्सल गेट्स. NAND gate and NOR gate are called as universal gates because we can implement all other gates by using NAND gate and NOR gate, such as by using NAND gate. पहिलं by using NAND gate, त्याच्यामध्ये सबपार्ट्स कुठले कुठले, NOT gate using NAND gate, AND gate using NAND gate, OR gate using NAND gate, XOR पुढे NOR gate using NAND gate, XOR gate using NAND gate आणि XNOR gate using NAND gate. म्हणजे मी आउटपुट नॉटचं काढेल पण गेट कुठलं वापरेल, नॅन्डवाला. मी आउटपुट अँडचं काढेल पण गेट कुठलं वापरेल, नॅन्डवाला. मी आउटपुट ऑलचं काढेल पण गेट कुठलं वापरेल, नॅन्डवाला. मी आउटपुट नॉरचं काढेल पण गेट कुठलं वापरेल, नॅन्डवाला. तसंच मी आउटपुट एक्सऑरचं काढेल पण गेट कुठलं वापरेल, नॅन्डवाला. मी पुन्हा आउटपुट एक्सनॉरचं काढेल पण गेट कुठलं वापरेल, नॅन्डवाला. तसंच सेकंड आता बाय युजिंग कुठला बेटा, नॉर गेट. बाय युजिंग कुठला, नॉर गेट. बाय युजिंग नॉर गेटमध्ये NOT gate by using NOR gate, second AND gate by using NOR gate, OR gate by using NOR gate, NAND gate by using NOR gate, XOR gate by using NOR gate आणि XNOR gate by using NOR gate. XNOR gate by using NOR gate. ठीक आहे, उद्या माझा फक्त हा कन्सेप्ट होईल, परवाच्या सेशनमध्ये हा कन्सेप्ट होईल. ठीक आहे, उद्या माझा सगळा हा कन्सेप्ट चालेल, परवाच्या सेशनमध्ये माझा हा कन्सेप्ट कसं काढता येतं, काय काढता येतं ते उद्याच्या सेशनमध्ये होईल. काय बोललो काही नाही, कळालं बेटा. प्रचंड आहे, हाच क्वेश्चन आम्ही तुम्हाला 4 मार्कासाठी विचारतो, फक्त आत्ताचा जो व्हिडिओ येतो. ठीक आहे, उद्याचा एक क्वेश्चन 4 मार्कासाठी येतो, पुन्हा परवाचा एक क्वेश्चन 4 मार्कासाठी येतो. या तिघांपैकी ना बेटा एक क्वेश्चन पक्का पेपरमध्ये आहे, पक्का आहे. त्याशिवाय क्वेश्चन पेपरच निघत नाही. ठीक आहे, ॲन्सर लिहिण्याची पद्धत एकदम सोपी आहे, काहीच अवघड नाही बेटा. हा आजचा तर एकदम सोपा आहे. काय बेटा, नॅन्ड गेट आणि नॉर गेट युनिव्हर्सल गेट्स काय, तर नॅन्ड गेट आणि नॉर गेट पासून आपण बाकी सगळ्याच्या सगळे गेट्स इम्प्लिमेंट करू शकतो, म्हणून त्याला काय म्हणलं बेटा, युनिव्हर्सल गेट्स. कुठले तर आता जे सांगितलं, नॉट गेट बाय युजिंग नॅन्ड गेट, त्याच्यानंतर अँड गेट बाय युजिंग नॅन्ड गेट, ऑर गेट बाय युजिंग नॅन्ड गेट, एक्सऑर गेट बाय युजिंग नॅन्ड गेट, एक्सनॉर गेट बाय युजिंग नॅन्ड गेट आणि नॉर गेट बाय युजिंग नॅन्ड गेट. सेकंड पुढे
not gate by using NOR gate, AND gate by using NOR gate, OR gate by using NOR gate, NAND gate by using NOR gate, XOR gate by using NOR gate आणि XNOR gate by using NOR gate. कळालं बेटा? ठीक आहे, चलो सगळ्यांनी आता व्यवस्थित हेडिंग टाका. युनिव्हर्सल गेट्स. हेडिंग टाका युनिव्हर्सल गेट्स. Question. Why NAND gate and NOR gate are called as universal gates? Question. Why NAND gate and NOR gates are called as universal gates? Why NAND gate and NOR gate are called as universal gates? और बदल question क्या? Which are the universal gates and why are they so called? Which are the universal gates and why are they so called? Which are the universal gates and why are they so called? और मुझे अजून एक खाली लिया. Define universal gates and name the universal gates. Define universal gates and name the universal gates. Answer मध्ये लिया. पहिला पॉइंट. Universal gates are the gates which can. Universal gates are the gates. Universal gates are the gates with which. Universal gates are the gates with which we can. Universal gates are the gates with which. Universal gates are the gates with which we can implement. With which we can implement all other gates. With which we can implement all other gates. With which we can implement all other gates. Universal gates are the gates with which we can implement all other gates. What's the point? The universal gates are NAND gate and NOR gate. The universal gates are NAND gate and NOR gate. The universal gates are NAND gate and NOR gate. अजून एक पॉइंट खाली पॉइंट लिया. The NAND gate and NOR gate are called as universal gates. The NAND gate and NOR gates are called as universal gates. The NAND gate and NOR gate are called as universal gates. The NAND gate and NOR gate are called as universal gates because it is possible to implement. Because it is possible to implement all other gates. Because it is possible to implement all other gates. Because it is possible to implement all other gates. Because it is possible to implement all other gates with the help of NAND gate and NOR gate. With the help of NAND gate and NOR gate. खालच्या वेळी घ्या. With the help of NAND gate. With the help of NAND gate, we can implement following gates. With the help of NAND gate, we can implement the following gates. With the help of NAND gate, we can implement the following gates. A part, NOT gate using NAND gate only. NOT gate using NAND gate only. Second, AND gate using NAND gate only. AND gate using NAND gate only. Third, OR gate using NAND gate only. Third, OR gate using NAND gate only. Fourth, NOR gate. Fourth, NOR gate using NAND gate only. Fourth, NOR gate using NAND gate only. Fifth, XOR gate by using NAND gate only. XOR gate by using NAND gate only. XOR gate by using NAND gate only. आणि सहावं, XNOR gate by using NAND gate only. XNOR gate by using NAND gate only. ओके, आता खालच्या ओळीमध्ये लिहा. एक ओळ सोडून लिहिलं तरी चालेल. With the help of NOR gate, we can implement following gates. With the help of NOR gate, we can implement the following gates. With the help of NOR gate, we can implement the following gates. First, NOT gate using NOR gate only. NOT gate using NOR gate only. Second, AND gate using NOR gate only. Second, AND gate using NOR gate only. Third, OR gate using NOR gate only. OR gate using NOR gate only. Fourth, NAND gate using NOR gate only. Fourth, NAND gate
using NOR gate only. Fifth, XOR gate using NOR gate only. XOR gate using NOR gate only. आणि sixth, XNOR gate using NOR gate only. XNOR gate using NOR gate only. ओके बेटा, उद्याचा आणि परवाचा सेशन प्रचंड IMP असेल. ठीक आहे, कदाचित वाढलं तर अजून एखादं सेशन पण वाढून जाईल बेटा याच्यामध्ये. ठीक आहे, ओके, दॅट्स ऑल बेटा, बाकीचं होतं. थँक्यू, गुड डे.